कमळी या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे साहेबा आणि कमळीची टीम हे सगळे उभे असतात। तेव्हा साहेबा म्हणतो, चला आता मात्र आपल्याला सेमीफायनलची आता वेळ झालेली आहे तयारी करायची। आता मात्र इथे मुली म्हणतात की हॉकीचा नाही हो साहेबा सर, 70 साल असं नका म्हणू तुम्ही, आपल्याला कबड्डीची मॅचची तयारी करायची आहे। आता 1-2 म्हणत साहेबा आणि ती टीम तिथून निघून जाते। आणि अनिकाच्या टीममधल्या मुली म्हणतात की आता ही कमळी सेमीफायनलपर्यंत पोचली आहे, आता काय करायचं। तेव्हा आता अनिका म्हणते, चूप बसा ग तुम्ही स्टुपिड, चला तयारी करा, कबड्डीची तयारी करा, आणि काय बघत बसले आहे इकडे। आता अनिका बाहेर येते आणि तिच्या ग्रॅनी आजीला फोन लावते, म्हणते की ग्रॅनी आजी तू काय करणार होतीस ते केलंस का? त्या कमळीच्या आईचं काही केलं का? तिच्या घरापर्यंत पोचली का? त्या कमळीला का नाही बोलावून घेतलं? आता मात्र ती कमळी माझ्या डोक्यात जात आहे, तू करतेस का काही? तेव्हा ग्रॅनी आजी म्हणते, अगं अनिका तू फक्त तुझ्या खेळावरती फोकस कर, तुला जिंकायचं आहे एवढं डोक्यामध्ये ठेव। अगं मी पोहोचलेच आहे तिच्या घराकडे, आता बघतेच मी। तेव्हा ग्रॅनी आजी सांगते, अगं तिच्या घराला कुलूप होतं आणि आता तिचं घर मी जाळून टाकलेलं आहे, पण अजून तर इथे कुणाचाच तपास नाही, त्या कमळीची आई इकडे फिरकलेली सुद्धा नाही आहे। आता मात्र बघूया मी इकडे काय चाललं आहे ते बघते, गावकरी जेव्हा गोळा होतील ना, आता माझा प्लॅन इकडे चालूच आहे। अनिका तू मात्र तुझ्या खेळावर फोकस करून तुला जिंकायचं आहे एवढं लक्षात ठेव। आणि मग ग्रॅनी आजी म्हणते की ठेवते फोन। आता अनिका फोन ठेवते आणि इकडे आता सामन्याच्या ठिकाणी अनिका पुन्हा येते। आता अनिकाची चाल अनिकाने खेळलेली असते, त्या मुलींकडे आता अनिकाने पिना दिलेल्या असतात। आता कमळीची टीम आणि तिच्या विरुद्धची टीम आता जेव्हा खेळायला येणार असते तेव्हा मात्र आता अनिका म्हणते की आता येणार आता यांची मजा। आता कमळी आणि खेळण्यासाठी कमळीची टीम आणि समोरची टीम आलेली असते। आता मात्र खेळायची तयारी होते आणि एंट्री मारतात, तेव्हा मात्र चांगला खेळ सुरू होतो। आणि मग आता कमळीची एंट्री जेव्हा मारते, कमळी कबड्डी कबड्डी म्हणत जाते आणि मुली त्या कमळीला घट्ट आवळून धरतात आणि कमळी त्यांना आऊटच करणार आणि मग रेषेवर येणार असते, पण तितक्यात त्या मुली कमळीच्या पायाला खूप जोरात पिना टोचतात आणि कमळी जोरात ओरडते। आणि आता मात्र इथे कमळीला दुखापत झालेली आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे। आणि मग आता साहेबा जेव्हा कमळीला लागतं आणि ती निंगी म्हणते की आता मात्र हे काय चालली आहे हे आपल्याला कळत नाही का? हे सगळं साहेबाचं त्या अनिकेने केलेलं आहे, आता तिला त्या सोडणार नाही त्या अनिकेला। आणि मग आता इकडे साहेबा म्हणतो की चला पट्टी करूया, घेऊन या। आता त्यांच्या त्या टीमची चिटिंग करायला सुरुवात झालेली आहे असं साहेबा म्हणतो। आता मात्र कमळी म्हणते की आता आपल्याला असं करायचं नाही, आपल्याला पण आता त्यांच्यासारखाच वार करायचा आहे, आता मात्र आपल्याला शांत बसून चालणार नाही। आणि मग अनिका कमळीकडे बघते आणि कमळी अनिकाकडे बघते, लगेच अनिका हसायला लागते। कमळीच्या लक्षात येतं की अनिकानेच काहीतरी आता हा डाव केलेला आहे। आता मात्र कमळी गुपचूप सगळ्यांच्या कानामध्ये कसं खेळायचं ते सांगितलेलं असतं। आता मात्र कमळी म्हणते की एंट्री घालायची, पण आपण त्यांना आऊट नाही करायचं, त्या जेव्हा एंट्री घालून येतील ना तेव्हा आता त्यांना एकीला आपण आऊट करायचं आहे। आता मात्र कमळीने सॉलिड प्लॅन आता केलेला असतो आणि आता पुन्हा टीम खेळायला ग्राउंडवरती उतरलेली असते। आता मात्र तिकडची टीम जेव्हा एंट्री घालून येते तेव्हा आता पटापट इकडच्या मुली त्या मुलीला आऊट करतात। अनिकाचा पार तळफळाट होत असतो, आता अनिकाचा जळफळाट झालेला आहे। आता कमळी जेव्हा परत एंट्री घालून जाते, आता मात्र कमळी म्हणते की साहेबा म्हणतो आपण काही वेळ सामना थांबूया, तू नको खेळू, तू नंतर खेळ। कमळी म्हणते नाही, आता जय भवानी म्हणत कमळीने पुन्हा एंट्री मारलेली आहे। आता मात्र कमळी त्यांना आऊट न करता मागे येते आणि जेव्हा त्या इकडे येतात त्यांना सगळ्याजणी आऊट करतात। आता निंगीने एंट्री मारलेली आहे, निंगी पण 2 जणींना आऊट करून आलेली आहे। आता मात्र अशा प्रकारे कमळीची टीम आता पुन्हा जिंकलेली आहे। आता इकडे कामिनी जी आहे ती कमळीच्या घरी पोचलेली आहे, सगळे गावकरी घरी आलेले असतात। सगळे गावकरी म्हणतात की हे सरू कुठे गेलेली आहे, ही सरोज कुठे आहे, तिचं पूर्ण घर जळालेलं आहे। आता सरोज पण लपतछपत तिथे आलेली आहे आणि जळालेलं घर पाहून आता तिला खूप दुःख होत आहे। आता मात्र ती म्हणते की खरंच इथे कमळी नाही आहे, कमळी सुरक्षित तिकडं आहे, पण आता ही कामिनी आम्हाला सोडणार नाही, काहीतरी करायला हवं। तेव्हा गावकरी म्हणतात, का कसं जळालं हे
घर, तेव्हा कामिनी तेथे शोध घ्यायला आलेली असते. कामिनी म्हणते, अरे कुणाचं घर आहे हे? कमळीचं घर आहे ना? गावकरी म्हणतात, हो. आणि मग इथे कोणी राहत नाही का? तेव्हा ते म्हणतात की ती इथे राहत होती ती सरोज, पण आता कुठे गेली आहे काही माहीत नाही. आता कामिनी म्हणते, म्हणजे गावकऱ्यांना सुद्धा माहीत नाही की सरोज कुठे गेलेली आहे. तेव्हा आता कामिनी म्हणते की आता मात्र त्यांना सांगायला हवं ना, हे एवढं नुकसान झालेलं आहे, तुम्ही ग्रामपंचायतमध्ये नोंद दिली आहे का? गावकरी म्हणतात, नाही का मी देऊ? तेव्हा गावकरी म्हणतात, नाही नाही आम्ही देतो. आणि मग आता त्यांना कळवायला हवं. आता कामिनी म्हणते, आता गावकऱ्यांना माहिती झालेलं आहे, जास्त काही बोलायला गेलं तर गावकऱ्यांना माझ्यावर संशय येईल, आता काहीच बोलायला नको. गावकरी तिथून निघून जातात. आणि मग येथे त्या बायका पण म्हणत असतात की सरोज कुठे गेली आहे काहीच माहिती नाही आहे. आणि मग आता कामिनीला कळतं की गावकऱ्यांना देखील माहिती नाही आहे आता ही सरोज कुठे गेलेली आहे, कमळीची आई. आणि आता ती इथे घर जळाल्याची बातमी आता गावकऱ्यांकडून तिच्यापर्यंत पोहोचणारच आहे, म्हणजे ती इथे येणारच आहे. आता मात्र कामिनी आणि तिचे साथीदार तिथे उभे असतात. आता कमळीची आई सरोज तिथे गुपचूप बघत असते. आणि मग जर कामिनीला भास झाल्यासारखं होतो की इथे कोणीतरी आहे, ती वळून बघते, पण मग तेथे परत आता सरोज लपून बसलेली असते. आता कामिनी म्हणते की चला आता इथे ती येणारच, आता ती बघायला आल्याशिवाय राहणार नाही, मग आपण बघूया. आता इकडे अनिकाचा आता मग इकडे अनाऊन्समेंट झालेली असते की अन्नपूर्णा कॉलेजच्या दोन्हीही टीम सेमीफायनलमध्ये उतरलेल्या आहे. अनिकाची टीम ए टीम आणि कमळीची टीम बी टीम या दोन्हीही सेमीफायनलला उतरलेल्या आहे. आता अनाऊन्समेंट होते आणि आता उद्या परत असेच रंगतदार सामने याच ग्राउंडवर होणार आहे. आता मात्र सामना आता उद्या सेमीफायनल होणार असते. अनिका घरी पोचलेली आहे. आता अनिकाला खूपच राग आलेला आहे. अनिका जेव्हा बंदूक घेऊन खाली आलेली आहे आणि आता ती बंदूक घेऊन कमळीला मारायला निघालेली आहे. आणि मग तितक्यात रागिनी येते. रागिनी म्हणते, अनिका कुठे चाललीस ही बंदूक घेऊन, कशाला? आणि मग आता इथे अनिका म्हणते की तुम्हाला काही जमलं नाही, आता मात्र मला नाही सहन होत, मी त्या कमळीला मारून टाकणार आहे. अगं ती कमळी गावच्या सेमीफायनलपर्यंत पोचलेली आहे. आणि रागिनी म्हणते, अगं बाळा, आत्ता एक ग्रॅनी आजीचा प्लॅन फसला म्हणून काय झालं? आणि आपण काहीतरी, ही तुझी मम्मा आहे ना, त्या कमळीला नक्कीच धडा शिकवेल मी. आता तू हे करू नकोस, तुला आता उद्या सेमीफायनलला खेळायचं आहे आणि जिंकायचं आहे, तू फक्त तुझ्या खेळावर फोकस कर. तेव्हा अनिका म्हणते, काय ती निंगू पिंगू आणि ती कमळी टमळी त्या जिंकल्यावर काय करायचं आपण? असं नाही, आता मी त्या कमळीला सोडणार नाही. ग्रॅनी आजीने पण काहीच नाही केलं, आता मीच करणार. रागिनी अनिकाला थांबवते. आता रागिनी म्हणते, ऐक माझा प्लॅन. आता अनिकाला ती प्लॅन सांगत असते, म्हणत असते की अगं उद्या जर कमळी त्या सेमीफायनलला पोहोचलीच नाही, कमळी जर त्या ग्राउंडवर खेळायला चालली नाही तर कशी सामना जिंकणार? म्हणजे आता अनिकाला आनंद होतो. अनिका म्हणते, मम्मा तू ग्रेट आहे, सॉलिड आहे, आता मात्र ट्रॉफी मग माझीच. आता नक्की रागिनी त्या कमळीला असं काय सांगणार आहे की जेणेकरून कमळी ग्राउंडवर खेळायला येणार नाही. आता मात्र कमळीची टीम ग्राउंडवर खेळायला येईल का आणि जिंकेल का? किंवा अनिका आणि रागिनीचा काय प्लॅन असेल हे पुढील भागात पाहायला विसरू नका. चॅनलला कनेक्ट राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा.